अँड आयरन रॉड ऑफ ससेबिलिटी, आयरन रॉड जो आहे त्याची ससेबिलिटी आपल्याला दिलेली आहे 599 इज सब्जेक्टेड टू अ मॅग्नेटायझिंग फील्ड. त्याला मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये ठेवलेलं आहे. त्याची किती आहे मॅग्नेटायझिंग फील्ड, तर 1200 अँपिअर पर मीटर दिलेली आहे. द परमिएबिलिटी ऑफ अ मटेरियल्स ऑफ द रॉड इज, तर तुम्हाला परमिएबिलिटी ऑफ अ मटेरियल रॉड तुम्हाला काढायची आहे आणि परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस तुम्हाला दिलेला आहे. आता परमिएबिलिटी ऑफ रॉड, आता जसं तुम्हाला माहिती आहे ससेबिलिटी दिलेली आहे. ससेबिलिटी जी आहे तर आपण सायनं डिनोट करत असतो. किती दिलेली तुम्हाला 599 एवढी दिलेली आहे. त्यानंतर म्हणतो काय, तर तुम्हाला मटेरियलची परमिएबिलिटी तुम्हाला करायची सांगतोय. तर परमिएबिलिटी ऑफ अ मटेरियल मीडियम साठी म्यू इंडिकेट करत असतो, तो करायचा आहे. परमिएबिलिटी ऑफ अ फ्री स्पेस साठी तुम्हाला 4 पाय इंटू 10⁻⁷ टेस्ला मीटर पर अँपिअर एवढी व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. जर दिलेली नसती तर तुम्हाला मनाने घ्यावा लागली असती. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला या 3 व्हॅल्यूज वरनं, आता त्या व्हॅल्यूजची काही गरज नाही आहे आपल्याला, ज्या व्हॅल्यूज वरनं, या 2 व्हॅल्यूज वरनच आपण व्हॅल्यूज करू शकतो. आपल्याला माहित आहे की रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा फॉर्म्युला असतो 1 प्लस साय. सो सायची व्हॅल्यूज दिली तुम्हाला 599, तर म्यू ऑफ आर इज इक्वल टू 1 प्लस 599 व्हॅल्यूज पुट केली असतात इथे भेटते तुम्हाला म्यू ऑफ आर इज इक्वल टू 600. किती भेटवेल तुम्हाला 600. आता याला काही युनिट नाहीये. आता म्यू ऑफ आर ला म्हणा सर युनिट लिहा, युनिट नाहीये त्याला, कारण ते दोघांचा रेशिओ असतो. कोणाचा, तर रिलेटिव्ह permeability is nothing but it is the ratio of permeability of a medium to the किंवा मटेरियल medium to the permeability of a free space. आता तुम्हाला हा काढायचा आहे. हे दोघांचे व्हॅल्यूज तुम्हाला माहित आहे. हा मल्टिप्लाइड इकडे येऊन जाईल. सो म्यू इज इक्वल टू म्यू ऑफ आर इंटू म्यू झिरो असा तुम्हाला फॉर्म्युला भेटेल. व्हॅल्यूज पुट केली असता म्यू इज इक्वल टू म्यू आर ची व्हॅल्यूज तुम्ही काढलेली आहे 600 इंटू म्यू झिरो ची व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे. दिलेली नसती तर आपण ती लिहिली असती 4 पाय इंटू 10⁻⁷ म्यू इज इक्वल टू 6 4 जा 2400 पाय इंटू 10⁻⁷. यातले 2 झिरो कटले, यातले 2 झिरो मायनस कटले म्हणजे -5. म्हणजे इथं भेटेल तुम्हाला म्यू इज इक्वल टू 24 पाय इंटू 10⁻⁵. 1 डिजिट सोडून आपल्याला काय द्यायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे म्यू इज इक्वल टू भेटेल तुम्हाला 2.4 पाय इंटू 10⁻⁴ टेस्ला मीटर पर अँपिअर. तर मग या ठिकाणी जे आन्सर आहे तर ते आन्सर काय आहे, तर बी आन्सर आपल्याला पाहायला भेटेल. क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, मॅग्नेटिक ससेबिलिटी तुम्हाला दिलेली आहे साय ऑफ एम दिलेला आहे तुम्हाला. मॅग्नेटिक ससेबिलिटी ऑफ मटेरियल ऑफ रॉड किती दिली, त्या रॉडची ससेबिलिटी तर 499. किती दिलेली आहे 499. म्हणजे साय ऑफ एम इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला 499. परमिएबिलिटी इन अ व्हॅक्यूम, परमिएबिलिटी इन व्हॅक्यूम किती दिलेलं आहे तुम्हाला 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर एवढी दिलेली आहे. ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी ऑफ अ मटेरियल ऑफ रॉड, आता मटेरियल रॉड म्हणजे एक प्रकार तिथे काय म्हणतोय, तो जो काही आपण मटेरियल घेतलेला आहे त्याची परमिएबिलिटी तुम्हाला काय सांगतोय, तर म्यू करा म्हणतोय तो. सो म्यू झिरो इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. या ठिकाणी टेस्ला मीटर पर अँपिअर नाही घेतलेलं आहे, त्याचे वेगळं युनिट जे आहे हेनरी पर मीटर घेतलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला म्यू तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे त्या मटेरियल मीडियम साठी. ठीक आहे. तर आपण पहिले जो फॉर्म्युला घेतला होता, जो रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा जो फॉर्म्युला आहे, दॅट इज 1 प्लस साय ऑफ एम. इथे व्हॅल्यूज पुट केली असता म्यू ऑफ आर इज इक्वल टू 1 प्लस साय ऑफ एम ची व्हॅल्यूज भेटलेली तुम्हाला 499. सो भेटते तुम्हाला 500. सो म्यू ऑफ आर ची व्हॅल्यू तुम्हाला 500 भेटली आहे, युनिट नाही आहे त्याला. तर रिलेटिव्ह permeability is nothing but it is the ratio of permeability of a medium to the permeability of a free space राहतो. आपल्याला मीडियम साठी काय करायची, परमिएबिलिटी काढायची आहे. हा म्यू झिरो इकडे मल्टिप्लाइड जाईल, इथे भेटेल तुम्हाला म्यू इज इक्वल टू म्यू ऑफ आर इंटू म्यू झिरो. म्यू इज इक्वल टू म्यू आर ची भेटलेली तुम्हाला व्हॅल्यू 500 इंटू इथे म्यू झिरो ची व्हॅल्यू जी आहे दिलेली ती आहे 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. इथे 4 इंटू 5 झाले तिथे 20. किती झाले 20 आणि हे 2 झिरो. ठीक आहे. आणि हा पाय जशाचा तसा इंटू 10⁻⁷ बरोबर आहे ना. हा हेनरी पर मीटर. आता इथे 1 2 3 यातून 3 कॅन्सल झाले तर काय उरले
-4. ठीक आहे. सो म्यू इज इक्वल टू 2 राहिलेला पाय इंटू 10⁻⁻4 हेनरी पर मीटर. सो आन्सर जे आहे तर ते 2 पाय इंटू 10⁻⁻4 हेनरी पर मीटर द्यायचा आन्सर येऊन जाईल. मटेरियल्स विच हॅज हाय परमेबिलिटी, त्यातून हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहे. फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणलं की हा जो मटेरियल असतो फेरोमॅग्नेटिक मटेरियल याच्या जे सेंटर मधून तर जे सर्वात जास्त जे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, ज्या बाहेरून जाणारे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतात त्याला म्हणतात की आतमधून जा. ठीक आहे. तर परमिट करते, परमिएबल करते. ठीक आहे. नंबर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉसिंग टू द सेंटर ऑफ दॅट फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. सो त्याची परमिएबिलिटी किती असते? हाय असते. फेरोमॅग्नेटिक मटेरियलची परमिएबिलिटी काय असते? हाय असते. आणि त्याची जी रेटेंटिव्हिटी जी असते तर ती काय असते? लो असते. आता त्या ठिकाणी जर का आपण यातला करंट कट केला, ठीक आहे, करंट जर कट केला म्हणजे तर त्या ठिकाणी तो मॅग्नेटायझिंग करणं सुरू आहे. समजा एखाद्या मटेरियल्सला, फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहे, त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सला आपण काय करू, मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये ठेवलं तर तो काय करतो, सगळं मॅग्नेटिक फील्ड काय उरायला त्यातून जाते, त्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी येऊन जाते. जेव्हा तुम्ही त्याचं मॅग्नेटायझिंग फील्ड कट केलं, काय केलं, कट केलं, तर यातून जे की तो लवकर वापस यायला पाहिजे होता, जसं की बिहेव करायला पाहिजे होता, तसा आहे तसा नाही, पण तो तसा आहे तसा बिहेव करत नाही. कसा बिहेव करतो, त्याच्यामध्ये स्वतःची प्रॉपर्टी आलेली असते. कोणती? मॅग्नेटायझिंग प्रॉपर्टी आली असते. जसं की आपण पाहिलं असेल लोखंड आहे, ठीक आहे, लोखंड, निकेल, त्यानंतर Fe3O4 जे आहे फेरस ऑक्साईड लगेच ते म्हणतो आपण त्याला. तर त्यामध्ये काय होतंय की जेव्हा आपण एखाद्या लोखंडाला चुंबक लावून ठेवतो, पाहिलं असेल तुम्ही मॅग्नेट, आणि त्या मॅग्नेट लावून ठेवला असेल, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, असं ठेवून दिलेलं असतं आणि तुम्ही त्याला पैसे चिटकून राहतात तुम्ही, आहे की नाही, आणि ते पैसे काढता आणि ते पैसे दुसऱ्या पैशाला चिटकतो, आहे की नाही. असं काय होतं बरं, तुम्ही मॅग्नेटला काढून घेतलं की त्याच्याजवळ काढून घेतलं, मॅग्नेट बाजूला ठेवला आणि दुसरा जो बिना मॅग्नेटाइज जो पैसा आहे तर तो लावला त्याला, तर तो त्याला चिटकतो. कारण या पैशामध्ये मॅग्नेटायझिंग जी फील्ड आहे, प्रॉपर्टी जी आहे तर त्यामध्ये आलेली असते. तो स्वतः मॅग्नेट सारखा बिहेव करतो कारण त्याचं डोमेन स्ट्रक्चर बिघडलेलं असतं. ठीक आहे. मग तो काय करतो, त्या कॉइनला अट्रॅक्ट करण्याचं काम करतो स्वतः. तो डायरेक्ट असं नाही होत, पहिले मॅग्नेट लावेल होता मग मॅग्नेटायझिंग प्रॉपर्टीला उडाला आणि लगेच मॅग्नेट काढलं की जसा आहे तसा दुसरा कोणताही कॉइन लावला असता तो अट्रॅक्ट करत नाही, असं नाही होत. जसं की अल्युमिनियम आहे, अल्युमिनियम पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. अल्युमिनियम कसं आहे? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. अल्युमिनियम मध्ये सुद्धा काय होतंय, विकली अट्रॅक्ट होतो. मॅग्नेटायझिंग फील्ड कसं आहे, सेंटरकडे विकली अट्रॅक्ट होते, डायरेक्ट अट्रॅक्ट करत नाही. विकली अट्रॅक्ट करते मग थोड्या प्रमाणात काय होईना, दोघं म्हणजे जसं तसं तसं अल्युमिनियम आहे की पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे की नाही. जसं इन्व्हायरमेंट भेटलं की तसा माणूस बदलतो आणि इन्व्हायरमेंट बदललं की लोक ते कसं आहे तसं होऊन जातो. तसा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. म्हणजे काय की इन्व्हायरमेंट मॅग्नेटायझिंग फील्ड आहे तर तो मॅग्नेटायझिंग फील्ड सारखं बिहेव करतो की नाही मी मॅग्नेट सारखाच आहे. जर मॅग्नेट काढून घेतलं की लगेच तो तसाच तसा ओरिजिनल होतो, नाही मी त्यातला नव्हतो असं दाखवतो. डायमॅग्नेटिक तसं नाहीये. डायमॅग्नेटिक मटेरियल काय आहे, मॅग्नेटायझिंग फील्डला काय करतो, तो अपोज करतो, अपोजिट डायरेक्शन. मॅग्नेटायझिंग फील्ड करत असेल तर त्याला तो अपोजिट डायरेक्शन अपोज करतो. म्हणजे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामधून इंटर करू देत नाही, फिजिकली रिपेल टू द मॅग्नेटायझिंग फील्ड. तर मॅग्नेटिक फील्डला तो अपोज करतो, त्याच्यामधून घुसूच देत नाही. जसं की आपल्याकडे वॉटर आहे, वॉटर आहे, त्यानंतर आहे बिस्मथ आहे, कॉपर आहे, ब्रास आहे, हे जे काही मटेरियल्स आहेत तर हे काय करतात की त्याला मॅग्नेटिक फील्डला आतमध्ये येऊच देत नाही, थोडं बी नाही. तर त्याला फील्डला यूज देत नाही म्हणजे ते मॅग्नेटाइज होतच नाही. ठीक आहे. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये जसं की लोखंड आहे, तर त्या ठिकाणी काय होत आहे की जेव्हा त्याला मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये ठेवला असता तर कसा मॅग्नेटिक फील्डला कसा करतो, तो जास्त यूज देतो. जिकडून तिकडून जाणारे असले तर ते म्हणतो की आपण ये, हा, तर हे परमेबिलिटी. आणि लो रेटेड यो डाया आहे, हा प्यारा आहे आणि हा फेरो आहे. हे सगळे कशात आहे रे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. तर इथे हा जो डायावाला आहे की तो येणाऱ्या मॅग्नेटायझिंग फील्डला अपोज करतोय, माझ्याकडे यायचं नाही, माझ्या वावरातून जायचं नाही. म्हणलं तुम्हाला, म्हणलं का माझ्या वावरातून जायचं नाही, रस्ता नाही माझ्या वावरातून, धुऱ्या धुऱ्यान जाय, हे बघा धुऱ्या धुऱ्यान गेला, आतून जाते का? विकली रिपेल करून आला तो मॅग्नेटायझिंग फील्डला, तो म्हणतो की आतून यायचं नाही माझ्या सेंटर कडनं, हा रिपेल करून आला ऑपोजिट डायरेक्शन इकडे मागे. हा प्यारा, प्यारा काय करतोय, बर तू माझा मित्र आहे, तू काय कर, तू माझ्या वावरातून जाय. ठीक आहे. एक जण 2 जणांना म्हणतो तो जा म्हणतो, ठीक आहे. बाकीच्या याला काय म्हणतो तो, वावरातून जायचं नाही तुम्ही माझ्या मित्रांनी जा, असं म्हणतो तुम्ही बाहेरून जा.
बाकीच्या याला किती जण होते ते 4 जण. 4 जणांपैकी तो काय करू आला 2 जणांना आतमधून नियोजन आला आपल्या शेतातून. बाकीच्या म्हणतो तू धुऱ्यान जा. हा फेरो फेरो काय करतोय माहितीये का? फेरो म्हणतो जाऊ दे ना तिकडे तुरा झाला चालतो. सगळे सगळे आपल्या वावरातून जा. लांबून नको जाऊ. या सगळेच जा. डबल पिकल आपल्या वावरात. जो फेरो आहे फेरो काय करतो माहितीये का? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करू आला. हा वीकली अट्रॅक्ट करू आला. हा रिपेल करू आला म्हणजे अपोज करू आला मॅग्नेटिक फील्डला. डाया मला सांगा मग डायमॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असता तो अपोज करतोय तर तो द मटेरियल विच अट्रॅक्ट विकली अट्रॅक्ट करतो काय तो? नाही. प्यारा करतो का? विकली करतो. स्ट्रॉंगली करत नाही. पण हा काय आहे बाजूबाजू जाणारी जी लोक आहे त्याला मी म्हणतो या रे या 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 इकडून जा. चालले ते धुऱ्यान चालणारे लोकांना म्हणतो नाही वावरातून तुरा करत जा. धरू धरू आणतो असं म्हणता येईल. ठीक आहे. याचा एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. ऑप्शन कोण आहे? वीकली पॅरामॅग्नेटिक. द मटेरियल विच इज अट्रॅक्ट वीकली बाय पोल्स ऑफ मॅग्नेट इज तर काय असते? पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स असते. ठीक आहे. नेक्स्ट पटकन काय उत्तर आहे? डायमॅग्नेटिक मटेरियल इज इन अ मॅग्नेटिक फील्ड. सी फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट. बरोबर आहे. ठीक आहे. बरोबर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर ते स्ट्रॉंगर कडनं कुणीकडे जात असते? डायामध्ये मॅग्नेटिक फील्ड हे डाया जो मटेरियल आहे ना त्यामध्ये स्ट्रॉंगर कडनं कुणीकडे जातो? वीकर कडे. कुणीकडे? वीक कडे. आणि इकडे काय माहितीये का? वीक कडनं कुणीकडे जातो? तो स्ट्रॉंग कडे. याच्यामध्ये सुद्धा तसंच वीक कडनं कुणीकडे जातो? तो स्ट्रॉंग कडे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं डायमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असते ते स्ट्रॉंगर कडनं कुणीकडे जात असते? वीक कडे जात असते. पॅरामध्ये काय होत असते? वीक कडनं स्ट्रॉंग कडे जात असते. आणि फेरो मध्ये सुद्धा काय होत असते? वीक कडनं स्ट्रॉंग कडे जात असते. कोण जात असते? मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय भेटू राहिला आपल्याला? डायरेक्ट आपल्याला आन्सर भेटू राहिलं. किंवा काय सांगतोय आपण? अ डायमॅग्नेटिक मटेरियल्स इन अ मॅग्नेटायझिंग फील्ड मूव्स. तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे डायमॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये तर ते कुणीकडे जात असते? तर फ्रॉम स्ट्रॉंगर पार्ट टू द weaker part of the field, stronger part of the field to the weaker part of the. An example of diamagnetic materials. डायमॅग्नेटिक मटेरियलचं एक्झाम्पल कोणतं आहे? आता हा अल्युमिनियम कोणाचं आहे सांगा? पॅरामॅग्नेटिक आहे. आयरन फेरो. निकेल फेरो. हे दोघं फेरो आहे. हा कोण आहे? डाया आहे. आणि हा कोण आहे? अल्युमिनियम पॅरा आहे. म्हणून याचा आन्सर काय? अन एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज कॉपर. हे कोण आहे? पॅरा. आणि हे दोघं कोण आहेत? फेरो आहे. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉन मॅग्नेटिक. आता कोण यामध्ये दिलेले एक्झाम्पल सबस्टन्स जे आहेत त्या सबस्टन्स मध्ये कोणकोणते सबस्टन्स जे आहेत तर ते काय आहे? विच ऑफ वन ऑफ द फॉलोइंग इज नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. खाली दिलेलं कोणतं नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहे जे मॅग्नेटाइज होत नाही? आयरन होतो, निकेल होतो, त्यानंतर कोबाल्टही होतो. हे सगळे तिन्हीच्या तिन्ही कोण आहेत रे? कोणते सबस्टन्स आहेत हे? फेरो. अरे कोणते सबस्टन्स आहे ते? कोबाल्ट फेरो आहे ना. कॉपर म्हणलं होतं डाया. तर आयरन कोबाल्ट निकेल हे तिन्ही कोणते आहेत? तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. ते मॅग्नेटाइज होतात. ब्रास जो आहे तर तोच मॅग्नेटाइज होत नाही. म्हणजेच काय आन्सर येईल? डी ऑप्शन. चला मटेरियल विच इज सुटेबल फॉर मेकिंग द इलेक्ट्रोमॅग्नेट. आता मला सांगा इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये काय असते रे? लो रिटेंटिव्हिटी असते आणि लो कोर्सिव्हिटी असते. ठीक आहे. लो रिटेंटिव्हिटी आणि लो कोर्सिव्हिटी ऑफ आर. पहिले मी ऑफ आर विच इज अ लेस म्हणजे ही निगेटिव्ह असते. कोणाची? डाया. प्याराची किती असते? +1. आणि फेरोची किती असते माहिती आहे का? फेरो 1000. परमेएबल. मॅग्नेटिक फील्डला तो परमिट करू आला त्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. करू आला का? डायमॅग्नेटिक मटेरियल त्या मॅग्नेटिक फील्डला आतमध्ये येऊ देतो का? म्हणजे काय? निगेटिव्ह ऑपोजिट डायरेक्शन करतो. निगेटिव्ह मी ऑफ आर. पॅरामॅग्नेटिक मटेरियल काय? वीकली अट्रॅक्ट करतो म्हणजे थोड्या प्रमाणात फिबिली आहे की नाही? थोड्या प्रमाणात म्हणजे मी ऑफ आर. आणि फेरो काय आहे? सगळेच घुसा आतमध्ये आहे की नाही? हजाराच्या प्रमाणात. ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स इन द ऑर्डर ऑफ काय असते? तर ऑप्शन सी असते 1000. मी ऑफ आर जो असतो तर त्याची व्हॅल्यू काय असते? 1000च्या पटीत असते. ठीक आहे. डायासाठी 1 असते मी ऑफ आर.
-1 असते आणि पॅरासाठी काय असते +1 असते. ठीक आहे, हे फेरो आहे, हे पॅरा आहे आणि हे आहे डाया. आयरन कोण आहे रे? आयरन फेरो. हा, आयरन कोण आहे? फेरो बिकम अ पॅरामॅग्नेटिक. म्हणजे का असं म्हणलं की नाही? पहा इथं पहा, फेरो बिकम अ पॅरामॅग्नेटिक असं म्हणलं का? नाही. म्हणलं काय? आयरन बिकम अ पॅरा म्हणजे काय? तर अशा कोणत्या टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स पॅरामॅग्नेटिक शो करते? तर ते आपल्याला माहिती आहे का? नाही. त्याला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर. ठीक आहे, क्यू टेम्परेचर. तर ते 1043 केल्विन या टेम्परेचरला कोणाचं टेम्परेचर आहे? हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहे. कोणाचं आहे? फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सला जेव्हा आपण एवढे टेम्परेचर दिला असता तर तो बिकम अ पॅरामॅग्नेटिक होतो. ठीक आहे, तर मग त्याचं कन्व्हर्शन काय दिलेलं आहे? हे कशात दिलेलं आहे? केल्विन मध्ये. आणि हे ऑप्शन्स कशामध्ये आहेत रे? डिग्री मध्ये. मग डिग्रीत कन्वर्ट करायचं असेल केल्विनचं, कशात काय कसं करणार? तर सध्या टेम्परेचर चालू आहे 27 डिग्री सेंटीग्रेड. किती आहे? 27 डिग्री सेंटीग्रेड सध्याचं टेम्परेचर चालू आहे. हा, तर याचं कन्वर्जन कशात करायचंय? मला केल्विन मध्ये करायचंय. तर मी काय करत असतो, या टेम्परेचर मध्ये 27 मध्ये 273 पॉईंट समथिंग असते बरं, पण ऍक्च्युअल आपण 273 घेतो. व्हॅल्यू काय असते? 273 पॉईंट समथिंग आहे, पण आपण 273 घेतो. जर एखाद्या वेळेस तुम्हाला लई एक्झॅक्ट व्हॅल्यू विचारली असेल ना केल्विनची, तर 273 पॉईंट समथिंग जी काही व्हॅल्यू असेल ती घ्यायची. हा, काय होते सांगा बरं? किती टेम्परेचर चालू आहे सध्या मग केल्विन मध्ये? 300. किती? 300 केल्विन चालू आहे. तर विचारलं काय इथं? जसं की हे एक्झाम्पल आपण घेतलं की 27 डिग्रीचं कन्व्हर्शन आपण केल्विन मध्ये 300 केलं, तर 1043 केल्विनचं कन्व्हर्शन केलं असता डिग्री मध्ये किती येतं? 173 मायनस केले असता 770. 770 डिग्री सेंटीग्रेड. सांगा हे कशाच्या जवळ जवळ दिसतंय तुम्हाला? नियरली इक्वल टू 800च्या. म्हणजे ऑप्शन काय आहे आपलं? डी असणार आहे. हा, परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी कोणाचा यूज होतो? परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी कोणाचा यूज होतो? पहिले सांगा. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. पण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कोणता? आयरन. तर त्या ठिकाणी त्या आयरन कसा असला पाहिजे? सॉफ्ट असला की हार्ड असला पाहिजे? हार्ड असला पाहिजे. हार्ड जर असेल तर त्या ठिकाणी त्याची रेटिव्हिटी कशी असते? लार्ज रेटिव्हिटी असते, पटकन येत होतो. ठीक आहे. अँड ट्रान्सफॉर्मर जो बनवतो ना आपण, ट्रान्सफॉर्मर, त्यातमध्ये जे आयरनचे तुकडे असतात ते कसे असतात? हार्ड असतात की सॉफ्ट असतात? त्यात सॉफ्ट असतात. त्यात असतात सॉफ्ट. तर मग त्याची जी कोर्सिव्हिटी असते इलेक्ट्रोमॅग्नेट बनवण्यासाठी, लो रेटिव्हिटी, लो कोर्सिव्हिटी पाहिली होती आपण. मॅग्नेटिक मटेरियल विच इज यूज मेकिंग परमनंट magnet P and magnets in a transformer T have the different properties having the following, which is a property based match for the type of magnet required. तर त्या ठिकाणी काय असेल? तर ऑप्शन असेल आपलं बी. तर पी म्हणजेच काय? परमनंट मॅग्नेट, लार्ज रेटेंटिव्हिटी असते. आणि ही जी की परमनंट मॅग्नेट असतो तो बनलेला कशापासून असतो? हार्ड मटेरियल पासून बनलेला असतो. त्याची लार्ज रेटेंटिव्हिटी आणि लार्ज कोर्सिव्हिटी असते. त्याची याच्या उलट जो ट्रान्सफॉर्मर असतो तर तो सॉफ्ट मटेरियल पासून बनलेला असतो. आणि सॉफ्ट मटेरियल पासून बनलेला असल्या कारणाने त्याची जी रेटेंटिव्हिटी असते ती लो असते आणि लो कोर्सिव्हिटी असते. म्हणजेच आपलं हे जे आहे ऑप्शन बी त्या ठिकाणी करेक्ट आहे.